पुणे शहरातील कुख्यात गुंड गजा मारणे याची भेट घेणे आणि त्याच्याकडून सत्कार स्वीकारण्याचा प्रकार खासदार निलेश लंके यांच्या चांगला टाळला। त्या प्रकारानंतर अडचणीत आलेल्या खासदार निलेश लंके यांनी गुंड गजा मारणे कोण होता हे माहिती नव्हते, कळत नकळत माझ्याकडून चूक झाली अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली। गुंड गजानन मारणे याने नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांचा सत्कार केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून निलेश लंके यांच्यावर घणाघाती हल्ला करण्यात आला। त्याला निलेश लंके यांनी उत्तर दिलं, मी दिल्लीवरून आलो, माझे पवार नावाचे सहकारी होते, त्यांचे कर्करोगाच्या आजाराने निधन झाले, त्यांच्या नातेवाईकांची भेट झाल्यानंतर आम्ही परत निघालो। त्यावेळी त्या भागातील आमचा राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी प्रवीण धनवे यांच्या घरी गेलो। त्याच्या घरून निघाल्यानंतर मारणे यांच्या घराजवळ आम्हाला 4 ते 6 लोकांनी थांबवले, त्यांनी चहा पिण्यासाठी बोलवले। आम्हाला तोपर्यंत कोणाची काहीच पार्श्वभूमी माहीत नव्हती। त्यावेळी माझा सत्कार करण्यात आला, तोपर्यंत गजानन मारणे कोण हे मला माहिती नव्हते। नंतर 2 तासांनी संबंधित व्यक्ती माहिती कळाली, तो एक अपघात होता, कळत नकळत चूक झाली। अजित पवार गटाकडून टीका होत आहे त्यावर बोलताना निलेश लंके म्हणाले, टीका करणे हे त्यांचं कामच आहे, त्यांच्याकडे दुर्लक्ष केले गेले पाहिजे। गजा मारणे कोण होता हे मला माहीत नव्हते, मला त्या व्यक्तीची ओळखच नाही, माझ्या मतदारसंघात एक गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती नाही, त्यामुळे निवडणुकीत गजा मारण्याची मदत झाल्याचा प्रश्न येतच नाही, असे खासदार निलेश लंके यांनी म्हटले आहे। अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी खासदार निलेश लंकेवर जोरदार हल्ला केला। समाजसेवक म्हणून मिरवणारे खासदार निलेश लंके हे गजानन मारलेला भेटले, त्यामुळे त्यांची खरी प्रतिमा राज्यासमोर आली आहे। इतकेच नाही, निलेश लंकेचे कार्यकर्ते MIDC मधून कशा पद्धतीने खंडणी गोळा करतात हे सर्वांना माहिती आहे, असा दावा उमेश पाटील यांनी केला।